नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। समृद्धी महामार्गावरून शेतकरी संतप्त, महसूल मंत्र्यांना निवेदन। शेतकऱ्यांच्या आक्रोशानंतर प्रशासन हल्ले, नागपुरात आयुक्तांसह उच्चस्तरीय बैठक। पुन्हा आश्वासनांनी पुसले शेतकऱ्यांचे तोंड, शेतकऱ्यांच्या समस्या मात्र कायम। भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्गासाठी लाखांदूर तालुक्यातील शेतजमिनी संपादित करण्याच्या प्रक्रियेवरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून या प्रकरणी संतप्त शेतकऱ्यांनी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे धाव घेत निवेदन सादर केले। तर शेतकऱ्यांच्या वाढत्या आक्रोशक भूमिकेची दखल घेत नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात समृद्धी महामार्गासंदर्भात आयुक्तांसह उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली। मात्र या बैठकीतही केवळ आश्वासनांनी शेतकऱ्यांचे तोंड पुसण्यात आले असल्याने संबंधित शेतकऱ्यांची समस्या अद्याप कायम आहे। शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समिती लाखांदूरच्या वतीने 26 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन पाठवण्यात आले होते। भंडारा गडचिरोलीला जोडणाऱ्या या प्रवेश नियंत्रित शीघ्र संचार द्रुतगती महामार्गासाठी लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांमधील सुपीक शेती संपादित करण्यात येत आहे। मात्र शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आणि गाव पातळीवर कोणतीही चर्चा न करता जमीन संपादनाची प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून सातत्याने केला जात आहे। या संदर्भात लाखांदूर तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी यापूर्वी तहसील कार्यालयावर धडक देत आंदोलन केले होते। तसेच विविध मागण्यांचे निवेदन वेळोवेळी संबंधित प्रशासनाला देण्यात आले होते। शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे आणि शासनाने थेट शेतकऱ्यांशी चर्चा करावी या मागणीसाठी शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समिती देखील गठीत करण्यात आली आहे। दरम्यान या समितीच्या वतीने सुद्धा गत वर्षभरापासून वारंवार मागणी निवेदन देऊनही शेतकऱ्यांच्या समस्या प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व संताप निर्माण झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनानंतर या प्रक्रियेची दखल घेत नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, मागण्या आणि जमीन संपादन प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीत शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याबाबत सकारात्मक भूमिका देण्याच्या सूचना देण्यात आल्या। असे झाले असले तरी मात्र कमी अधिक गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात असून प्रत्येक वेळी केवळ आश्वासनांचा पाऊस पडत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे। यावेळी सुद्धा केवळ आश्वासनानेच शेतकऱ्यांचे तोंड पुसले गेले आहे। जमीन जाणार, शेती तुटणार आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असताना शासनाकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याने शेतकरी नाराज असल्याचे दिसून येत आहे। दरम्यान शेतकऱ्यांना योग्य मोबदला, शेतजमिनीत ये जा करण्यासाठी पर्यायी रस्ते, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले तसेच विहीर, बोरवेल, झाडे व इतर मालमत्तेचा योग्य मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नागपूर येथे झालेल्या या बैठकीला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अप्पर महसूल अधिकारी राजेश खवले, उपायुक्त विजया बनकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते।